देहूमधील इंद्रायणी नदीनं मोकळा श्वास घेतलाय। देहूतील इंद्रायणी नदी जलपर्णी मुक्त झालेली आहे। पर्यावरण प्रेमी तसंच देहू नगर पंचायतीच्या प्रशासनाला यामध्ये यश आलंय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। तसंच राज्यभरातनं वारकरी देहू नगरीत दाखल होतात। देहू नगर पंचायत प्रशासन आता खडबडून जागं झालेलं आहे। येणाऱ्या वारकऱ्यांना इंद्रायणी नदीचं पाणी प्यायल्यानं त्रास होऊ नये यासाठी देहू नगर पंचायत प्रशासनाच्या माध्यमातून तातडीनं पावलं उचलत इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली। देहू नगर पंचायत प्रशासनानं डिसेंबर महिन्यापासूनच देहूमधील इंद्रायणी नदीत वेगानं वाढणाऱ्या जलपर्णीला मुळापासून बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली होती। यावर्षी देहू नगर पंचायतीला आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी जलपर्णीवरती काम करायला आपल्याला डिसेंबरमध्ये संमती दिली आणि देहू नगर पंचायतच्या सहकार्यानं आणि आपला 20 वर्षाचा जलपर्णीवरती असलेला अनुभव हा लक्षात घेऊन आपण डिसेंबरमध्ये जलपर्णीचं बीज ज्यावेळेस तयार होतं त्याच वेळेस जलपर्णीचं बीज आपण नदी पात्राच्या बाहेर काढलं आणि ज्या ज्या ठिकाणाहून जलपर्णीचं बीज तयार झालेले ते आपण बीज बाहेर काढल्यामुळं या वर्षी लाखो वारकऱ्यांना जलपर्णीमुक्त इंद्रायणी नदीमध्ये स्वच्छ सुंदर पाण्यामध्ये निर्मल पाण्यामध्ये आंघोळ करता येईल। वारकरी लोकांच्या आपण सोयीसाठी किंवा आपण नेहमी जी नदी आहे की जी मुख्य आपल्या याच्यामध्ये पवित्र मानली जाते तर ती पवित्र ठेवण्याच्या अनुषंगाने आमचा प्रयत्न चालू आहे आणि काही अंशी आपण जलपर्णी आपण मुक्त ठेवून काही अंशात सफल झालेलो आहेत आणि हेच कंटिन्यू ठेवण्याचं आमचं ध्येय आहे।